तर सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी आहे ही. तर आज काय टिफिन वगैरे नव्हता, तर नाश्त्याला फक्त पोहेच केले होते. आता जेवणासाठी तिखट मसूरची डाळ बनवून डाळ भात वगैरे झाला, दुपारी जेवलो. आता संध्याकाळची वेळ झाली. आता संध्याकाळी मी गेली होती टेलरकडे. दिवाळीत जे ब्लाऊज शिवले होते ते थोडे टाईट झाले होते, तर ते बरोबर शिवलेच नव्हते त्यांनी माझ्या मापाचे, तर ते अल्टर करायला द्यायचे होते. तर आता दिवाळीनंतर 1 महिन्यानी मी ब्लाऊज घेऊन आले, टाईमच नव्हता. आता चालले मम्मीकडे. हे बघा, हे स्वामींचं मठ अजून काम चालू आहे मठाचं, पण खूप छान मठ बांधलेलं आहे. दुपारी डाळ भातच खाल्ला होता, तर संध्याकाळी खूप भूक लागली होती, चहा पण पिला नव्हता. तर मग पाणीपुरी घेतली आणि गेलो मम्मीकडे. तर ही जी मस्ती बघा कशी चालली. पुरी खाणार तर नाही, तर फक्त हातामध्ये घरून ठेवण्यासाठी घेतले तिने, खेळण्यासाठी. तर पोचलोय मम्मीकडे. तर घरी जाऊन जेवण वगैरे पण बनवायचं होतं. मी बोलली आता बाहेर आले तर थोडे मम्मीकडे जाऊन येऊया, ही पण छान खेळते तिकडे. तर थोड्या वेळ ती खेळली, मी पण पाणीपुरी वगैरे खाल्ली. जिथे जाईल तिथे आम्ही फक्त अभ्यासच करत असतो. तर बघा आता खेळायचं सोडून अभ्यासच करत बसले. तर थोडंसं आयब्रो वगैरे केलं, तर शायनिंग मारायलाच पाहिजे. आता ही जी मस्ती बघा कशी चालू. हिला बेडवरून डायरेक्ट खाली उतरायचंय. त्यानंतर घरी पण जायचं होतं. इकडे आली की घरी यायला मागतच नाही, ती तिकडे कंटाळून जाते एकटी एकटी. तिला माहिती आता ही घरातच बसून ठेवणार. ते बाबांसोबत छान खेळणं चालू आहे. तर चला, असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.